नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण समपृष्ठरज्जू प्राणीसंघ याच्याबद्दल माहिती करून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा 6 वर्गात विभागलेला आहे. ते 6 वर्ग कोणते आहेत त्याच्याबद्दल आता आपण माहिती करून घेऊयात. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता हे जे उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे 6 वर्गामध्ये विभाजन केलेलं आहे त्यातला पहिला आहे चक्रमुखी प्राणी वर्ग. आता यामधले प्राणी आपल्याला इथे त्यांनी दाखवलेले आहेत आकृती 6.23 मध्ये. त्याचं नाव आहे पेट्रोमायझॉन. आता याची वैशिष्ट्य काय आहेत ती बघा. या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असते, हे इथे दाखवले त्यांनी. त्वचा मृदू असून खवले विरहित असते, म्हणजे इथे आपल्याला साधारण अंदाज येतोय की ती खवले नाही आहेत ह्या त्वचेवरती आणि ती अशी मृदू आहे म्हणजे मऊ आहे. युग्मित उपांगे नसतात. अंतकंकाल कास्तिमय असते. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. जसे एक उदाहरण इथे दाखवले त्यांनी आपल्याला पेट्रोमायझॉन आणि दुसरा आहे मिक्झिन इत्यादी. यातील दुसरा विभाग आहे तो मत्स्य प्राणी वर्ग. इथे आता हा स्कॉलिओडॉन हा मासा त्यांनी दाखवलेला आहे. त्याची सगळ्या अवयवांची इथे नावं त्यांनी दिलेली आहेत. त्याचं वैशिष्ट्य आहे हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचे शरीर दोन्ही ठिकाणी निमुळते असते, इथे पुढे पण आणि मागे पण. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो, म्हणजे हे इथे जे मागच्या बाजूला आहेत त्यांचा. आणि यांचे बाह्य कंकाळ खवल्यांच्या स्वरूपात असते. आता माशाला खवले असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते, म्हणजे आतमध्ये हाडं असतात. जर मासा तुम्ही बघितलेला असेल तर आतमध्ये त्याचे हाडं असतात. श्वसन कल्ल्याद्वारे होते. उदाहरणार्थ रोहू, पापलेट, समुद्रघोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे इत्यादी त्याची उदाहरणे. पुढे आहे उभयचर प्राणीवर्ग. उभयचर म्हणजे जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. तर इथे हे बेडूक आहे, टोड आहे. इथे त्यांनी आपल्याला उदाहरणं दाखवली. त्यांची ही इथे अवयवांची नावं पण आपल्याला त्यांनी दिलीत. आता बेडूक तर सगळ्यांनीच बघितलेला असतो. तर हे प्राणी त्यांच्या जर डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. तर प्रौढावस्थेत ते पाण्यावर आणि जमिनीवर पण राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून यांना उभयचर प्राणी म्हणतात. उपांगांच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे असतात. बाह्य कंकाल नसते. त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. बाह्यकर्ण नसतो पण पर्णकटल असते. मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. बेडूक, टोड, सॅलॅमँडर इत्यादी ही उदाहरणे आहेत. आता पुढचा वर्ग आहे सरीसृप प्राणी वर्ग. आता ही पाल तर सगळ्यांना आपल्या घरामध्ये माहितीच आहे. तिचे अवयव पण आपल्याला सगळ्यांना माहिती असतात. तर हे प्राणी जे आहेत ते उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. हे शीतरक्ती असतात. शरीर उचलत नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. शरीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. बाह्यकर्ण नसतो. अंगुलींना नखे असतात. उदाहरणार्थ कासव, पाल, सरडा, साप, सुसर इत्यादी. पुढचे आहेत पक्षी वर्ग. आता पक्षी सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. चिमणी, कावळा, इतर जे आता इथे कबूतर दाखवलं आहे. ह्यांचे वर्णन बघा काय आहे. कशेरू स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूल झालेले आहेत. प्राणी उष्णरक्ती आहेत. त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते, इथे पुढे आणि मागे शेपटी. उग्र उपांगे पंखांमध्ये परावर्तित झालेली असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते. तर मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी या पक्ष्यांची इथे त्यांनी उदाहरणे दिली. आणि पुढे सस्तन वर्गातले प्राणी म्हणजे हे वटवाघूळ. दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तन प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. हे प्राणी उष्णरक्ती असतात. डोके, मान व धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते.
उदाहरणार्थ मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी हे सस्तन प्राणी वर्गामध्ये येतात. आता इथे त्यांनी डोके चालवामध्ये जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे बघू. हे इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, त्याचं उत्तर इथे आहे.